सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. रॉकेट टाकत असेल, जर त्या आगीला विझवण्यासाठी म्हणून कोणी पेट्रोलचा वापर करत असेल तर तुकोबाराय म्हणतात ते शक्य नाही. इट इज इम्पॉसिबल. इंधनाने आग जशी विझल्या जाणं शक्य नाही सज्जन हो, तसं भोगांना भोगून ते भोग कधी संपत नाहीत. या जगातलं मी सांगून जाईल सज्जन तुम्हाला, एक फार मोठा बुद्धिवान माणूस होता, या जगात होऊन गेला. ज्ञानोबारांच्या नंतर समजा हो, आता एक 100-200 वर्षापूर्वी पुण्यामध्ये त्याचं फार मोठं प्रस्थ होतं. त्याचं नाव होतं रजनीश ओसो. एवढा विद्वान, एवढा शार्पनेस त्याचा आहे सज्जन हो. आपल्याला फक्त आपण एकच बघावं, कोणा जीवन जगत असताना हो कोणाकडूनही कुठूनही जेवढं आपल्याला चांगलं ज्याच्याकडून घेता येईल तेवढं माणसानं घ्यावं, आणि राजहंसासारखं जे आसार आहे, ज्या वाईट गोष्टी त्या सोडून द्याव्यात. तुमचं तुम्हाला अर्पण आहे का नाही. त्या ओसो रजनीश अत्यंत बुद्धिवान माणूस सज्जन हो, फक्त त्याचा सिद्धांत चुकीचा होता. जो सिद्धांत माझ्या साधू संतांनी अवलंबिला, तो सिद्धांत त्यानं न अवलंबिल्यामुळे एक सामान्य म्हणून जन्माला आला, सामान्य म्हणूनच जगला आणि सामान्य म्हणूनच मरावं लागलं. सिद्धांत एकच होता, सिद्धांत एकच होता की आपण भोगाला भोगायचे, संभोगातून समाधीकडे, असं सूत्र त्याचं होतं सज्जन हो. मग भोग कोणताही असू द्या, कोणत्याही भोगातून नाही सज्जन हो. जीवनात भोग आपण भोगू शकत नाही. अत्यंत थोरलं उदाहरण आहे या जगामध्ये राजा ययातीचं. त्या ययातीने आपल्या स्वतःचं जीवन तर भोगलंच, स्वतःचं जीवन सज्जन हो भोगासाठी समर्पित केलं. आपल्या मुलांचंही जीवन त्यानं आपल्या स्वतःच्या स्वानंदासाठी समर्पित केलं. पण ज्या वेळेला आपल्या मुलांचं जीवनही जेव्हा त्यानं सज्जन हो आपल्या स्वानंदासाठी वापरलं, तेव्हा त्याच्या जीवनात लक्षात आलं त्याला की नाही, आपण एक मुलाचं नाही, हजारो मुलांचं जीवन, हजारो मुलाचं यौवन आपल्या आनंदासाठी जर वापरलं तरी देखील आपण भोगाला भोगून संपू शकत नाहीत. भोग कधी संपत नाहीत, भोग संपत नाहीत या जगातले. म्हणून भोगाच्या माध्यमातून केला जाणारा प्रवास तोही कधी संपत नाही. विठ्ठला या भारत देशामध्ये सज्जन फार सुंदर आहे. आपला भारत देश साधा नाही. ये वो धरती है वो जहां ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. ये धरती है वो जहां ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. जहां हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहां प्रेम की बंसी, प्रेम की बंसी जहां बजाते आए शाम सवेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत देश सज्जन अत्यंत गोड, अत्यंत सुंदर, आणि खऱ्या अर्थाने मी सांगून जाईल, आपल्या प्रत्येकाला आपल्या देशाचा स्वाभिमान असावा, आपल्या संस्कृतीचा आपल्याला स्वाभिमान असावा. माझ्या भारत देशाची संस्कृती फार गोड आहे बघा. तुम्ही जगाच्या सबंध जगाला कुठेही जगावर तुम्ही जाऊन फिरून बघा, भारत देशाचा भारतासारखा संस्कृती प्रधान देश तुम्हाला विश्वाच्या पटलावर कुठेही शोधून सापडणार नाही. त्याचं कारण आहे सज्जन हो, माझ्या भारत देशामध्येच भगवंताने अवतार घेतला, माझ्या भारत देशामध्येच संतांनी अवतार घेतला, आणि त्या संतांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत आपण सगळे आपलाही प्रवास चाललेला आहे सज्जन. भारत देश अत्यंत सुंदर आहे.
ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही मायभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातेच्या घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन भक्तासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची काव्याची अष्टविनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची आपल्या भूमीविषयी आपल्याला स्वाभिमान असावा याचं कारण सांगतो की या देशानं या मातीनं आपल्याला शिकवलं सज्जन हो भोगातून तुम्ही कितीही दिवस प्रवास केला किती वर्ष प्रवास केला तर तो संपणार नाही भोगाला कुठं ठेवायचं लक्ष द्या भोगाला कुठं ठेवायचं आणि योगाला कुठं ठेवायचं या देशानं शिकवलं सज्जन हो या देशातल्या थोर संतांनी शिकवलं या देशातल्या थोर क्रांतिकारकांनी आपल्याला शिकवलं भोगाला कुठं ठेवायचं भोगाचा वापर किती करायचा आणि योगाचा वापर कुठे करायचा एक थोरलं उदाहरण सज्जन हो सर्व कीर्तनकार मंडळी सांगत असतात एक घडलेला किस्सा स्वामी विवेकानंदांच्या जीवनामधला आहे बघा भोगाला कुठं ठेवायचं आणि योगाला कुठं ठेवायचं सुज्ञ माणसं जे असतात तज्ञ माणसं जे असतात त्यांनी त्याचं नियोजन अगदी सुंदर केलेलं असतं भरत महाराज ज्या वेळेला स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जात होते आणि त्या धर्म परिषदेच्या दिशेने रवाना होत असताना रस्त्याने जात असताना अमेरिकेमधला अगदी तरुण तडफदार नौजवान एक मुलगा स्वामीजींच्या समोर येऊन उभा राहतोय हात जोडले प्रणाम केला स्वामीजी मैं आपसे कुछ पूछना चाहता हूं इजाजत है बोले हाँ क्या पूछना चाहते हो बोले स्वामी जी मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं बोले पूछो नौजवान लड़का था स्वामी जी को लगा कि कुछ उसके दिमाग में कुछ चल रहा होगा तो वो अपने अपने मन का समाधान करने के लिए कुछ पूछना चाहता है क्या पूछना चाहते हो नौजवान त्यानं हात जोडले विचारू लागला अमेरिकेतला मुलगा स्वामीजी तुमच्या अंगामध्ये तुमच्या शरीराकडे पाहिल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटतंय तुमच्या अंगामध्ये घातलेली तुम्ही जी धोती आहे ती धोती तुमच्या भारत देशातली आहे तुमच्या अंगामध्ये परिधान केलेली कफनी तीही तुमच्या भारत देशातली आहे तुमच्या डोक्यावर घातलेली जी भगव्या रंगाची जी पगडी आहे गेरुया रंगाची जी पगडी आहे ती सुद्धा तुमच्या भारत देशातली आहे पण अगदी तुमच्या पायातली जी फॅशनेबल चप्पल आहे ना स्वामीजी ती मात्र आमच्या देशातली आहे का हो तुमच्या भारत देशात अशा फॅशनेबल चप्पल मिळत नाहीत का स्वामीजी स्वामीजीनं दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे सज्जन हो स्वामीजी म्हणतात हे नौजवान माझ्या कमरेची जी धोती आहे ती माझ्या भारत देशातली माझ्या अंगातली कफनी माझ्या भारत देशातली आहे माझ्या डोक्यावर घेतलेली पगडी ती माझ्या भारत देशातली आहे पण चप्पल तुझ्या देशातली त्याचं कारण असं आहे आमच्या देशात चप्पल मिळत नाही तसं नाही पण जाणीवपूर्वक माझ्या डोक्यावर घेतलेली ती पगडी गेरव्या रंगाची भगव्या वस्त्राची ती पगडी ती माझ्या भारत देशातली आहे त्याचं कारण आहे हे नौजवान माझ्या भारत देशातली संस्कृती ही योग प्रधान संस्कृती आहे आणि तुझ्या देशातली संस्कृती भोग प्रधान आहे म्हणून ती पायाखाली तुडवली आहे बघा सज्जन हो सुज्ञ माणसं तज्ञ माणसं नियोजन त्यांनी केलेलं असतं भोगाला कुठे ठेवायचं योगाला कुठे ठेवायचं भोगाचा किती वापर करायचा आणि योगाचा किती वापर करायचा म्हणून मला एवढंच सांगायचंय भोग जीवनातला जो प्रवास आहे तो कधी संपत नाही म्हणून आपण वळालं पाहिजे कुठे योगाच्या प्रवासाकडे सज्जन हो योगाचा प्रवास माझे ज्ञानोबा म्हणतात सगळ्यांनी करा असोनी संसारी जीवे वेगळो
टाळ्या वाजवायला कंजूशी नाही करायची. टाळ्या वाजवायला टाळा अजिबात करायची नाही बघा. हा, मी नेहमी सांगत असतो, आता तुम्ही सगळे नवीन आहेत माझ्यासाठी म्हणून आज भी सांगतो बरं का. वो शहर नहीं है, एक शेर मैं आपके सामने पेश कर रहा हूं, सुनो. वो शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो मकान नहीं है जहां अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो. वो खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. क्या बात है. वाह. खरोखर तुम्हाला सगळ्याला मला अगोदर वंदन करावं वाटते. त्याचं कारण असं आहे, हे ओरिजिनल गावरान तूप तुम्ही पचवताय. खरं सांगतोय अगदी. त्याचं कारण आहे, बऱ्याच लोकांना अपचनच होतं बहुता. हा, ओरिजिनल. आणि ज्याला एकदा ओरिजिनलची सवय लागली का, हा, मग चायना मालाचं ते बहिष्कारच करत असतात. विठाला 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 विठाला. विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, सज्जन हो, आपण प्रपंचामध्ये जीवन जगत असताना, प्रवास पूर्ण करत असताना काय करा, जरी संसारामध्ये जीवन जगत असलो तरी एक करा, असोनी संसारी जिभे भेगू करी. शत्रू येईल ना एखादा बंदूक घेऊन असा. संसारामध्ये जरी आपण राहत असलो ना सज्जन हो, तरी आपण भगवंताचं नामचिंतन करत करत योगाच्या माध्यमातून आपला प्रवास केला पाहिजे. आता प्रवास करत असताना सुद्धा त्याचे 4 प्रकार आहेत बघा. एक योगातून योगाकडे प्रवास आहे. भोगातून भोगाकडचा हा प्रवास आपण पाहिला. योगातून योगाकडचा प्रवास आहे. एक तिसरा प्रवास आहे जो भोगातून योगाकडचा आहे. आणि चौथा प्रवास आहे योगाकडून भोगाकडचा आहे. पहिला प्रवास भोगाकडून भोगाकडचा आपण जो पाहिला. दुसरा प्रवास योगाकडून योगाकडचा. हा प्रवास अत्यंत गोड आहे. परमार्थ करत असताना, परमार्थिक जीवन जगत असताना, योग साधनेचं अवलंबन जीवनामध्ये करत असताना, आता आहे त्या स्थितीवर समाधान न मानता जेवढं जास्त होईल तेवढा आणखी परमार्थ आपला वृद्धिंगत कसा होईल याचा सदैव विचार करत राहणं. त्या परमार्थाची वृद्धी, परमार्थाची वाढ कशी होईल. बऱ्याच वेळेला सज्जन हो, लोक या प्रपंचामध्ये वैतागून प्रपंचाला नश्वर आहे असं समजून बऱ्याच वेळेला ते परमार्थात येतात, कीर्तनामध्ये येऊन बसतात. हो, 4 शब्द त्यांना थोडंसं जिव्हारी लागतात म्हणून ते पुन्हा कधीतरी एखाद्या महाराजांकडून माळही गळ्यामध्ये घालतात. पण त्यांची ती माळ जास्त काळ टिकत नाही. आणि जोपर्यंत सप्ताह चालू आहे, जोपर्यंत परमार्थाचं वातावरण चालू आहे, तोपर्यंत ते सगळं टिकतं. पण एकदा सप्ताह संपला म्हणून तर म्हणतात ना, काही काही आमचे कीर्तनकार मंडळी सांगत असतात, माणसांना करपट वैराग्य निर्माण होतं भरत महाराज. म्हणून करपट वैराग्य होतं कधी, तिकडे आखाड्यात गेलं की कुस्त्या खेळायचं, करपट वैराग्य. सप्त्यात पखवाज वाजायला लागला, गायन सुरू झालं की सप्त्यामध्ये करपट वैराग्य. मग माणसं काय करतात, काल्याच्या दिवशी काल्याच्या कीर्तनकाराकडून माळी गळ्यामध्ये घालतात. हो, घालतात माणसं, गळ्यात माळी घालतात सप्त्यात आणि काढून फेकतात हप्त्यात. हप्ता झाला की गेल्या माळीत. त्याचं कारण आहे जास्त काळ टिकत नाहीत त्या माळी बघा. आणि ते टिकलं पाहिजे, त्याची वृद्धी झाली पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये पुन्हा संगती चांगल्या लोकांची आपण केली पाहिजे. तुळशीदासजी म्हणतात, धूळ आहे धूळ. त्या धुळीनं जर वाऱ्याची संगती केली तर ती धूळ आकाशामध्ये उंच उडते, शुद्ध हवेत शुद्धतेचा आनंद ती धूळ घेते. पण तीच धूळ ज्या वेळेला पाण्याची संगती करते त्यावेळेला त्या धुळीला लोकांच्या पायाखाली चिखल बनून तुडावं लागतं. म्हणून संगती जीवनामध्ये चांगली केली पाहिजे तो प्रवास करत असताना. गगन चढई रज पवन प्रसंगा
गगन चढई रज पवन प्रसंगा. जीवन जगत असताना चांगल्याची संगती झाली पाहिजे आणि वाढ झाली पाहिजे. याला योगातून योगाकडचा प्रवास म्हणायचं. म्हणून सप्ताह अटेंड करा, चांगली कीर्तन अटेंड करा. माणसं काही काही विनाकारण गैरसमज लोकांनी निर्माण केला स्वतःच्या मनामध्ये. काही काही लोक सहज म्हणतात भिशे महाराज सप्त्यानी माणसं सुधरत नाहीत आणि कीर्तन तमाशाने माणसं बिघडत नाहीत. कोण म्हणतो सुधरत नाहीत? सप्ताहाने जर माणसं सज्जन हो कीर्तनातून सप्ताहामधून कथेतून जर माणसं सुधरत नसतील तर ती माणसं आयुष्यात कधीच सुधरू शकत नाहीत, कधीच नाही. हेच एक साधन आहे, हीच एक गादी आहे ज्या गादीला आजही पवित्रतेने नतमस्तक होतात माणसं सगळे, कुणी जरी असला तरी बी. आणि सुधारलं पाहिजे हो काहीतरी. किती दिवस सप्ते केले आणि किती दिवस जरी आपण लाखो रुपयाची उधळण जरी केली आणि माणूस एकही जर सुधारला नाही, एकाचही अंतकरण जर परिवर्तित नाही झालं तर उपयोग काय? म्हणून नेहमी मी सांगत असतो सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरा मकसद है कि एक सूरत बदलनी चाहिए. कुठंतरी बदल झाला पाहिजे सज्जन हो. जीवन क्रांतीच्या दिशेने वाटचाल माणसाने केली पाहिजे. सामान्य एक ग्रामीण भाषेतला एक शब्द अगदी यूज करतो सज्जन हो, मुरदाडासारखं माणसाने जगू नये. काही अर्थ नाही त्या जगण्याला. बघा काहीतरी शार्पनेस असावं, जगण्यात सुद्धा शार्पनेस असावं. सामान्य जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून सज्जन हो आपण अटेंड केलं पाहिजे. 9 दिवस जर आपण या परमार्थिक क्षेत्रामध्ये आलो, 9 दिवस आपण जर 9 दिवस दिले तर देव आपल्याला नव चैतन्य देतो. मिळतं ते नव चैतन्य आपल्याला, पण आपण आलं पाहिजे. आता बघा इथे तरी जरा काही तरुण मंडळी दिसत आहेत कीर्तनामध्ये, हा, पण बऱ्याच ठिकाणी आज अशी अवस्था झाली सप्ताहाची, हा, सगळे सिनियर सिटीजनच सप्ताहामध्ये पुढे असतात. तरुणांना वाटतं हे आमचं कामच नाहीये. हा, कुठंतरी बदल झाला पाहिजे. म्हणून आमचे भरत महाराज बघा किती मी पाहतोय भरत महाराजांना, अत्यंत छोटे होते त्यांचे वडील त्यांना सप्ताहामध्ये ॲटलस सायकल होती, त्या ॲटलस सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसून तेव्हापासून 10-10, 15-15 किलोमीटर त्यांना घेऊन फिरायचे ते सज्जन. मी पाहिलंय भरत महाराजांना. आजही केवढाही मोठा माणूस असू द्या, कितीही प्रसिद्ध माणूस असू द्या, मी सांगतो अगदी या नारदाच्या गादीवरून आमचे भरत महाराज कोणालाच आवाज काढू देणार नाहीत. याचं कारण एकच आहे सज्जनो, एकच कारण आहे, त्यांनी ते सगळं अनुभवलंय. त्यांनी आपल्या जीवनातला प्रवास त्यांनी वृद्धिंगत केलाय. ती योग साधना त्यांनी मिळवली आहे. येस, एवढं सोपं नाही. लोक आमच्यासारखे बोलून जातात योग भ्रष्ट आहेत माणसं. नाही, योग भ्रष्ट कशाचं काय आलंय? प्रयत्नानं मिळवावं लागतं सज्जन हो. या जगामध्ये काहीच कोणाला मिळत नाही. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता माणसाच्या पदरामध्ये येत नसते सज्जन हो. म्हणून तर मनी पडल्या दे रे हरी, नाही हो त्या गोष्टी शक्य. आपण बदललं पाहिजे. पहिला आपल्या बुद्धीतून ती चालना प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि मग कार्यान्वित झालं पाहिजे. विठाला दुसरा प्रवास आहे सज्जन होतो योगाकडून योगाकडचा. यातलं एक थोरलं उदाहरण आहे, अत्यंत गोड उदाहरण आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्या वेळेला आळंदी क्षेत्राकडे निघाले सज्जन हो, पैठण क्षेत्रीवरून रस्त्यानं येता येता मध्येच एक पुंतंबा नावाचं गाव लागतं, एक आश्रम लागतोय. आपल्याला तो प्रसंग सगळ्यांना माहिती आहे हो. त्या आश्रमामध्ये सगळी गर्दी झालेली आहे. चिमुकली मुक्ताई, 5 वर्षाची मुक्ताई, त्या मुक्ताईनं त्या लोकांना विचारलं, काय रे, अरे इथे का गर्दी केली, कशासाठी आलात? पाहिलं मुक्ताईने थोडंसं आतमध्ये जाऊन आश्रमामध्ये, तर हजारो लोकांचा मेलेल्या माणसाच्या डेड बॉडीचा ढीग पडलेला तिने पाहिला. विचारते त्या सेवकांना, कर्मचाऱ्यांना, अरे काय सेवागार आहे का, ही का स्मशानभूमी आहे का? हा तर आश्रम दिसतोय योग्याचा, साधूचा आश्रम दिसतोय, आणि इथं सगळ्या डेड बॉड्या पडलेल्या आहेत हजारोच्या संख्येने, कशामुळे? सेवकांनी सांगितलं, त्या श्रमिकांनी सांगितलं की हा आश्रम एक महान योगी आहे, त्या महान योग्याचा आश्रम आहे. नाव आहे त्या योग्याचं योगीराज चांगदेव. हो, हे सगळे लाख हजारोच्या संख्येने या डेड बॉड्या मेलेली माणसं इथे काढून टाकले गेलेले आहेत. सांगण्यात आलं
म्हटले योगीराज सध्या समाधीस्थ अवस्थेमध्ये आहेत. 6 महिने योगीराज समाधीत असतात आणि 6 महिन्यानंतर योगीराज समाधीतून त्यांची समाधी उत्थान होते. समाधी उत्थान झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी जेवढी माणसं मेलेले आहेत, जेवढ्या ढिग आहेत, त्या सगळ्या ढिगावरून नजर फिरवतात, त्यांच्या अंगावर पाणी अभिमंत्रित करून टाकतात आणि सगळे प्रेत उठून आपल्या आपल्या घरी निघून जातात. हो, मग आता समाधी घेऊन किती दिवस झाले? म्हणे आता नुकतीच घेतली आहे समाधी. किती दिवस लागणार आहे समाधी उत्थान होण्यासाठी? म्हटले 6 महिने. चिमुकल्या मुक्ताईनं 5 वर्षाच्या मुक्ताईनं विचार केला, तर 6 महिने या प्रेताला वाट बघावी लागणार उठण्यासाठी. पटकन सज्जनाव इकडं तिकडं पाहिलं. सज्जनाव मुक्ताईनं तिथे एक हाड पडलेलं होतं, ते हाड उचललं आणि त्या सगळ्या प्रेतावरून ओवाळलं आणि टाकलं, बाजूला टाकून दिलं. सांगितलं, ए बस झाला तर झोपायचं, चला उठा, निघा आपल्या आपल्या घरी. सगळ्यांनी सगळे प्रेत तटातट उठले आणि आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. योगीराज चांगदेवांची समाधी उत्थान झाली 6 महिन्याच्या नंतर. चांगदेव महाराज आश्रमात समोर येऊन पाहतात तर एकही प्रेत तिथं दिसत नाही. कर्मचाऱ्यांना सेवकांना विचारलं, का रे या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये कुणाचाच मृत्यू झाला नाही का कोरोनात? लोकांनी हात जोडून सांगितलं, म्हणले महाराज ढीग लागला होता, ढीगच्या ढीग लागला होता. कोणाची कोणती बॉडी कोणाची कोणती बॉडी ओळखू सुद्धा येत नव्हती. हजारोच्या संख्येने माणसं मेलेले होते. अरे मग गेले कुठं ते माणसं? बस महाराज एक 5 वर्षाची मुलगी, नाव होतं तिचं मुक्ताई, बाजूला पडलेलं हाड तिनं उचललं आणि त्या सगळ्या प्रेतावर ववाळून टाकलं बाजूला. आणि बघतात तर काय नवल महाराज, सगळीच्या सगळी प्रेत मेलेले सगळे माणसं तटातट उठले आपल्या आपल्या गावाला घरी निघून गेले. बघा सज्जन हो, त्याच वेळेला त्या चांगदेवाने 1400 वर्ष जीवन जगणाऱ्या चांगदेवाने तिथंच विचार केला, मोठी माणसं मोठेच असतात बघा, त्यांचे विचारही मोठे असतात म्हणूनच ते मोठे असतात. लोग कहते हैं कि वो खड़े होते हैं, लेकिन नहीं, वो खड़े होते हैं इसलिए वो बड़े नहीं होते, वो बड़े होते हैं इसलिए वो बड़े होते हैं. त्यांचे विचार मोठे असतात, त्यांचे आचार मोठे असतात. त्याच वेळेला क्लिक झालं त्या चांगदेवाला, अरे 5 वर्षाचं लेकरू, 5 वर्षाची मुक्ताई, अरे ज्या प्रेताला उठवण्यासाठी मला 6 महिने ध्यान धारणा करावी लागते आणि कसल्याही प्रकारची ध्यान धारणा न करता बस एक हाड ओवाळून टाकून सगळे प्रेत उठून गेले. म्हणजे शक्ती असली पाहिजे काहीतरी. विचारला पत्ता ऍड्रेस कुठले होते काय होते, मिळाला पत्ता. सज्जनो म्हटले आळंदी गावातले होते. 4 जण भावंड होते, बसलेत वाघावर, हातात सापाचा त्या नागाचा चाबूक केला आणि त्या योगीराज निघाले सज्जन हो आपल्या आवेशामध्ये. आळंदीच्या दिशेने निघाले, आळंदीच्या जवळ गेले, आळंदीच्या त्या विश्रांत वडाजवळ येऊन आपलं वाहन थांबवलं, त्या वाघाला थांबवलं. शिष्याला सांगितलं, ज्यांनी त्या प्रेताला उठवलं होतं त्या सगळ्या त्या 4ही भावंडाला बोलून आणा. पण बोलवण्याच्या अगोदर त्यांना निरोप दिला पाहिजे. निरोप देण्यासाठी पहिल्या काळामध्ये पत्रव्यवहार चालायचा. मग पत्र लिहायला हातात घेतलं, हातात कोरा कागद घेतला, हातात एक पेन घेतला, आता लिहायचं तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं. पेज पडला तीर्थरूप लिहावं तर वयानं आपल्यापेक्षा लहान आहेत, आणि चिरंजीव लिहावं तर अनुभवाने ज्ञानाने आपल्यापेक्षा मोठे आहेत. काय लिहावं? पहिलंच मेन त्याची हेडलाईन्स तेवढी पण तो देऊ नाही शकला सज्जन हो. आणि मग हातात घेतलेलं जे पेज होतं, जे कागद होता, तो कागद आहे तसाच ठेवला आणि त्या शिष्याच्या हातात तो कागद आणि तो पेन त्याने दिला आणि सांगितलं जा बोलून आणा म्हणे त्यांना. गेला शिष्य. या 4ही भावंडाला आपल्याला माहितीचे चौघच्या चौघ सकाळी सकाळी नुकता सूर्योदय झालेला आहे. सूर्याची लाल लाल किरण पृथ्वीवरती पडलेले, तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये त्या पडलेल्या एका भिंतीवरती हे 4ही भावंड बसलेले आहेत आपल्या आनंदामध्ये. त्याच वेळेला हा शिष्य तिथे जातो. त्या शिष्यानं निरोप दिला सज्जन हो योगीराज चांगदेवाचा. निरोप पोहोचला की योगीराज चांगदेव ज्यांचं आयुष्य 1400 वर्ष आहे, महान योगी,
ते योगीराज चांगदेव आपल्याला भेटण्यासाठी वाघावर बसून हातामध्ये नागाचा सापाचा चाबूक घेऊन आले. कळाल्याबरोबर सज्जन माझ्या ज्ञानोबारायांनी ज्या स्थितीमध्ये, ज्या दशेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये होते त्याच अवस्थेमध्ये तसेच बसलेले चारही भावंड आणि आदेश केला त्या भिंतीला. आणि भिंतीला आदेश केल्याबरोबर ती भिंत, निर्जीव असलेली भिंत सजीव माणसाप्रमाणे चालायला लागली. आले सज्जन हो, त्या भिंतीपर्यंत आले. आणि ज्या वेळेला त्या चांगदेवाला समजलं ज्ञानोबाराने ती निर्जीव असलेली भिंत चालवली हे कळाल्याबरोबर तर सज्जन हो, तो वाघही बाजूला टाकला, हातातला सापही फेकून दिला आणि धावत आला तो चांग्या. चांगदेव महाराज धावत आले. आलेन पाहता चारही भावंडांना सज्जन हो तेज पुंज ज्यांची कांती होती. चारही भावंडांना पाहिलं, काय करावं कळत नव्हतं सज्जन हो. पण त्याच वेळेला माझ्या मुक्ताईनं ते जे कोरपत्र दिलं होतं त्या कोऱ्या पत्रावरती 65 ओव्या लिहून दिल्या. आजही त्याला चांगदेव 65 म्हणून ओळखलं जातं. 65 ओव्या लिहिल्या. त्या 65 ओव्यातली पहिली जी ओवी आहे, स्वस्ती श्रीवटेषु जो लपवोनी जगदा भासू. पहिली जी वळ आहे, पहिली वळ, त्या पहिल्याच वळीचा अर्थ या चांगदेवाला कळा ना सज्जन हो. काय करावं कळे ना. टेन्शन मध्ये आला महात्मा. मोठं म्हणून घेणं सोपं काम नाही, हा आहे का नाही. मोठं म्हणून घ्यायचं, लोकांनी गळ्यात हार घालायचे, मोठमोठे महाराज आहेत, हे मोठे महाराज आहेत, हा वाजत गाजत आणलेत, नारदाच्या गादीवर आणून उभे केलेत. मग गायला कोण म्हटलंय प्रकाशजी महाराज, हो दुसरे कोण गायला म्हटले नारायणजी महाराज, आणि वाजवायला कोण म्हणले भरत अण्णा. हो त्याने हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तर मांड्याच आधी विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात करतात. सोपं नाही मोठं म्हणणं, मोठं म्हणून घेणं, त्याला ते सगळं करावं लागतंय. त्या चांगदेवानं विचार केला मायबाप, अरे एक एक वळ, फक्त एक वरची लाईन, तिचा अर्थ जर मी समजू शकत नसेल तर मी आणखी खूप लहान आहे. सगळं सोडून दिलं, सगळा अहंकार शून्य झाला सज्जन होऊन धावत आला चांगदेव. आणि जसा धावत आला ज्ञानोबारांचे पाय धरले. महाराज चुकलो, माफ करा, अहंकारामध्ये व्यस्त झालेलो होतो, कळत नव्हतं. मला वाटत होतं की या जगातला सगळ्यात मोठा योगी मीच आहे. चांगदेव महाराजही योगी आहेत आणि ज्ञानोबाराज सुद्धा योगी आहेत. पण चांगदेव महाराज हे आपल्या प्रयत्नानं योगी झालेले आहेत आणि ज्ञानोबाराय उपजतच योगी आहेत. प्रयत्नाने जो योगी झालेला असतो त्याला युक्त योगी म्हणतात, आणि जो उपजत योगी आहे त्याला युंजान योगी म्हणतात. सज्जन ज्ञानोबाराय उपजत योगी आहेत. धावत आले आणि पाय धरले. माफ करा ज्ञानोबाराय, माफ करा, माझ्या अहंकारानं मला माझं अंतकरण पोखरून टाकलेलं होतं, कृपा करा आणि या 65 ओव्याचा अर्थ सांगा. डबडब डबडब डोळ्यात पाणी आलं सज्जन हो. एवढा मोठा महात्मा 1400 वर्ष जीवन जगलेला तो चांग्या. हो अहंकार नष्ट झाला, हात पाय थरथर कापायला लागले. हातात घेतलेलं ते 65 ओळीचं पत्र हो लटलट लटलट हात कापायला लागले. ज्ञानोबारायच्या समोर उभा आहे. ज्ञानोबारायने सांगितलं, हो चांगदेव महाराज, या 65 ओव्यांचा अर्थ आता मी नाही सांगत तुम्हाला, या 65 ओव्याचा अर्थ माझी मुक्ताई सांगेल तुम्हाला. मग मुक्ताईनं त्या 65 ओव्याचा अर्थ सांगितला मायबाप, आणि जीवनाची सगळी कोडे उलघडल्या गेले त्या या चांगदेव महाराजांचे. मग उद्गारही बाहेर पडले. चांगदेव माने आज जन्मा, चांगदेव माने आज जन्मा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरु Oh
चांग देवालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. त्या चांगदेव महाराज नतमस्तक झाले सज्जन हो. 1400 वर्ष जगलेला चांगदेव. शेवटी मला फक्त एवढंच सांगायचंय, प्रवास सुरू केला आपल्या आश्रमापासून त्या चांगदेवानं. एका योग्याचा प्रवास दुसऱ्या योग्याकडे, योगाकडून योगाकडचा प्रवास, चांगदेवाचा प्रवास, ज्ञानोबा रूपी योग्याकडे प्रवास आहे सज्जन हो. योगाकडून योगाकडचा प्रवास आहे. तिसरा प्रवास आहे योगा भोगाकडून योगाकडचा प्रवास. प्रपंचामध्ये जीवन जगत असताना हो हळूहळू त्या प्रपंचाला राजीनामा द्यायचा आणि योगाकडे वृद्धी करायची आपल्या जीवनात. हा तिसरा प्रवास आहे. आणि चौथा प्रवास आहे योगाकडून भोगाकडचा. तो अत्यंत दुर्दैवी आहे. परमार्थ करत करत आयुष्यभर ज्याची पिढ्यानपिढ्या ज्यांच्या घरामध्ये परमार्थ चालत आलेला आहे आणि त्याच घरामध्ये एखादा व्यक्ती सज्जन हो त्यानं त्या परमार्थाला धुळीला मिसळावं. चांगला भजन करतोय, कीर्तनामध्ये आनंद घेतोय, रोज कीर्तन ऐकायला येतोय, हे सगळं जीवनामध्ये चाललेलं आहे, सारखं नामस्मरण चालू आहे आणि अचानक लत लागते सज्जन हो कशाची? मदिरापान करायची. दारू प्राशन करायला लागतो आणि मग हळूहळू हळूहळू सगळे अवगुण वाढायला लागतात. आता हा जो प्रवास आहे ना अगोदर चांगला आहे, चांगल्या स्थितीला आहे, पण आता पतनाच्या दिशेनं मार्ग चाललेला आहे. वाट पतनाच्या दिशेने नकोय सज्जन हो. आपली वाट ही वृद्धीकडे असली पाहिजे, वाढत गेला पाहिजे आपल्या जीवनाचा प्रवास. आता ऐका, 4 प्रकारचे मी प्रवास तुमच्या समोर मांडले सज्जन हो. भोगाकडून भोगाकडचा प्रवास, योगाकडून योगाकडचा प्रवास, योगाकडून भोगाकडचा प्रवास आणि भोगाकडून योगाकडचा प्रवास. हे 4 प्रवास आहेत बघा. आणि या 4 प्रवासाच्या माध्यमातूनच या जगातले सगळे माणसं प्रवास करतात. आता ऐका, प्रवास कुणी करत असला आणि किती प्रवास करत असला तर शेवटी प्रवासी माणूस थकतच असतो. जरी तो पालघरवरून आला आणि शेवगावून आला तरी बी तो थकतच असतो. ऐका नाही, माणूस हा थकतच असतो. थकणं हा त्याचा स्थायी स्वभाव आहे. मग थकलेल्या माणसाला, त्या थकलेल्या व्यक्तीला 11 वाजले की त्याला 20 मिळाला पाहिजे. तसं 10:30लाच मिळायला पाहिजे होता, पण कमीत कमी 11 वाजले की त्याला 20 मिळाला पाहिजे. हा बघा, तुम्ही आळंदी पंढरीच्या वारीमध्ये चालताना माणसं 4-2 किलोमीटर चालले की प्रत्येक गावागावामध्ये 20 आहे ना. प्रत्येक गावामध्ये 20 आहे. 20 हो. सगळे माणसं चालतात आणि 20 घेतात, चालतात आणि 20 घेतात. बघा, चालणाऱ्या माणसाला सुद्धा 20ची गरज आहे, बोलणाऱ्या माणसाला सुद्धा 20ची गरज आहे, गाणाऱ्या माणसाला सुद्धा 20ची गरज आहे. आता हे जरी गात असले पण हे अखंड गाऊ शकत नाहीत. भरत महाराज पकवाज जरी वाजवत असले पण अखंड पकवाज वाजवू शकत नाहीत. अखंड पकवाज वाजवणारा जन्माला यायचा आहे भरत महाराज. अखंड तुम्ही 2 मिनिटं सुद्धा पकवाज वाजवू शकत नाहीत अखंड. हा, कारण पखवाज वाजवत असताना भरत महाराजांच्या गुरु महाराजांनी सुरुवातीपासून जी बोल द्यायला सुरुवात केली ना, त्या प्रत्येक बोलामध्ये धागीनाथापासूनच खंडाला सुरुवात केली. त्याच्यातच 4 खंड केलेत. म्हणून ते अखंड वाजवू शकत नाहीत. मात्रा ज्याला म्हणतात ना, मात्रा ते खंड आहे. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला खंड म्हणतात. खंड, अखंड वाजवू शकत नाही माणूस, अखंड बोलू शकत नाही, अखंड चालू शकत नाही आणि अखंड उभा बी राहू शकत नाही. आमुची विश्रांती, आमुची विश्रांती, आमुची विश्रांती, आमुची विश्रांती, आमुची विश्रांती, आमुची
आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. विश्रांती पर्यंत आता आपण आलेलो आहोत. विश्रांती प्रत्येकाला पाहिजे सज्जन हो. उभा राहिलेला माणूस जास्त काळ उभा राहू शकत नाही, चालणारा माणूस जास्त काळ चालू शकत नाही. हो. कारण त्याचं कारण असं आहे, उभा राहिलेलं वाटतं. जे बसलेले तुम्ही सगळे, तुमच्या सुद्धा आता मांड्या पाय गळून गेले असताना. तर बघा, जर बसण्यात विश्रांती असते भरत महाराज, तर बरेच लोक मी पाहतोय आता, एकदा माणूस कीर्तनाला येऊन बसला ना, आहे त्या स्थितीमध्ये एकदा मांडी घातली की त्याच मांडीमध्ये जे विठ्ठल होईपर्यंत माणूस बसतच नाही. आसन बदलीत आसन बदलीत असं. गुरुजी, आता ही आमच्याकडची भाषा आहे. भाषेत फरक आहे. आणि त्यातली त्यात पुन्हा भरत महाराजांची जरा वेगळी भाषा आहे. पुन्हा तिथे कोड लँग्वेज म्हणतो मी त्यांना. ते फोल्डरच ओपन होत नाही भरत महाराजांच्या भाषेत. असं बसणाऱ्या माणसाला वाटतं आता बसून बसून पाय ताटून गेलेत, उभं राहिलं पाहिजे. त्यांना वाटतं उभं राहण्यात विश्रांती आहे. उभं राहणारा वाटतं नाही बसण्यात विश्रांती आहे. बसणाऱ्याला वाटतं नाही झोपण्यात विश्रांती, आता घरी जाऊन. हां, मग घरी जाऊन जर झोपण्यात विश्रांती असली तर माणूस कायम झोपूनच राहायला पाहिजे का नाही बाबा? राहतो का? नाही राहत. पुन्हा त्याला वाटतं उठावाच. हां, काय फक्त त्या विश्रांतीची पद्धत बदलण्याचं काम चालू आहे. विश्रांती कुणालाच कायमस्वरूपी मिळाली नाही, फक्त पद्धत बदलते. कशी? अगदी एकाच मिनिटात सांगतो. एकानं चोरी केली आणि चोरी केली, दैवयोगाने तो भरत महाराज पकडला गेला. पोलिसांनी त्याला नेलं. बरं, नेल्यानंतर पोलिसांनी त्याला सांगितलं आता तुला दंड द्यायचा आहे. काय दंड द्यायचा? मग दंडाचे घाबरला तो. चोरी केली, पकडला गेला, आता पोलीस मारणार त्याला, हे लक्षात आलं त्याच्या. मग त्याला विचारलं, म्हणे तू चोरी केली? म्हणला हो. कबूल झाला, प्रामाणिक होता, कबूल झाला. म्हणला हो चोरी मी केली. मग आता तुला त्याचा दंड भोगावा लागेल. हो हो साहेब, भोगतो. हां, पण ऐक, तुला दंड भोगावाच लागणार आहे, पण दंड कसा भोगायचा याचं प्राधान्य तुला दिलं जाणार आहे. म्हणजे बघ, आता तुला दंड अशा पद्धतीचा आहे. दंडाचे 2 प्रकार आहेत गुरुजी. पोलिसांनी त्याला सांगितलं, म्हटलं हे बघ, एक दंडाचा प्रकार असा आहे, तुला 1 किलो हिरव्या मिरच्या एकाच वेळेला खाव्या लागतील. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा एक प्रकार आहे, म्हटले एक कोल्हापूरचा पैलवान, तो तुला 5 दांडे तुझ्या पाठीत आणणार आहे. बघ, आता तू विचार कर. त्याला त्याच्यातच धन्यता वाटली. भिशे महाराज तो म्हणला बरं झालं, पोलिसांनी कमीत कमी माझ्यावर सोपवलं काय डिसिजन घ्यायचं ते. हो, सुरुवातीला म्हणला साहेब, दंडे खाणं मार खाणं दुसऱ्याच्या हातून जरा अपमानासारखी गोष्ट आहे. आपलं घरात बसल्या बसल्या खोलीत 4 भिंतीच्या आत मिरच्या खातो, काय त्रास होईल तो होऊ द्या. हा, घेतल्या मिरच्या लागला खायला महाराज. 7-8 मिरच्या भरत महाराज तोंडात टाकल्या, जाळ उठला तोंडात. जाळ उठला, पुन्हा मिरचीच जायना पुढे. हो, पुन्हा हात जोडले. पोलीस पाटील आला, म्हणला साहेब बस, मिरच्या नाही खाऊ शकत म्हणला. हो, आता गपचूप म्हणला खोलीमध्ये 2-4 दंडे खातो. हो, आता मारणारा काय सामान्य होता का तो? पैलवान कोल्हापूरचा आणलेला. 2 दंडे बसले, 2 सहन केले त्यांनी सुरुवातीला. हो, पण तिसरा दंडा त्याला माहिती होता, आता जर पाठीत पडला ना तर मी वाचतच नाही. त्याला माहिती होतं आता मी जाणार, 3ऱ्या दंड्यात जाणारच, कामच होणार आपलं. पुन्हा म्हणला साहेब नाही, मिरच्याच खातो. मिरच्या खाल्ल्या तरी कष्टच आहेत. हा, मिरच्या खाल्ल्या तरी कष्टच आहे, दंडे खाल्ले तरी कष्टच आहे. फक्त कष्टाची पद्धत बदलतोय. बसलं तरी कष्ट आहे, उभं राहिलं तरी कष्टच आहे. आणि कीर्तन आता कोहर ऐकायचं, ऐकून कष्टच आहे. का नाही? असं विश्रांती, परमनंट विश्रांतीची गरज आहे महाराज. संतांना विचारलं, महाराज तुम्हाला मिळाली? संत म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. आम्हाला मिळाली आहे ती विश्रांती, आम्हाला मिळाली म्हणून आम्ही अपेक्षा करतो देवा, आमुची विश्रांती तुमचे चरण. कोणती आहे विश्रांती? तुमचे चरण. देवाचे चरण ही माणसाच्या जीवनातली सर्वात मोठी विश्रांती आहे सज्जन. ऐका, चरण
देवाचे चरणाजवळ, देवाच्या चरणाजवळ खरी विश्रांती आहे. प्रपंचात दुसरीकडे कुठं गेला तरी विश्रांती नाही. हो, पण त्यासाठी त्या देवाच्या चरणावर आपलं मन एकरूप केलं पाहिजे. मग एकदा का ते तिथं ठेवलं, ते स्थिर केलं, आता कोठे धावे मन तुझे चरण किंवा तुमचे चरण देखलिया. एकदा का ते चरण मनानं पाहिले की मन त्या चरणाच्या स्वरूपाकार होऊन जातं, त्या भगवंताच्या स्वरूपाकार. त्याच्यासाठी मन अत्यंत गोड वस्तू आहे सज्जन. हो, मन आपलं भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालं पाहिजे. एवढं एकरूप झालं पाहिजे, एवढं एकरूप झालं पाहिजे. अगदी 2च मिनिटात फक्त एक उदाहरण सांगतो गुरुजी आणि शेवेला पूर्ण विराम देतो. मन जर एकरूप नाही झालं तर किती परमार्थ केला तरी काही उपयोग नाही. किती एकरूप, देवाच्या चरणावर मन एवढं एकरूप झालं पाहिजे. विषय महाराज एवढं एकरूप झालं पाहिजे. मी नेहमी भागवतामध्ये एक उदाहरण सांगत असतो. एका गावामध्ये एक भरी मोठी एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीमध्ये त्या ओट्यावरती एक चादर टाकून अशीच तो मौलवी, मुस्लिम समाजाचा तो मौलवी नमाज अदा करतोय. नमाज अदा करण्यासाठी तो बसलेला आहे. सकाळची वेळ आहे. त्याच वेळेला एक त्या गावातली तरुण स्त्री आपल्या पायामध्ये पायतन घालून सज्जन होती, धावत सुटली, पळायला लागली. ती मुलगी पळायला लागली. जवान मुलगी सज्जन होती, पळत होती ती स्त्री. आणि पळता पळता तिला मध्येच ती मस्जिद आली आणि त्या मस्जिदीच्या ओट्यावरती चढली आहे. मस्जिदीच्या ओट्यावर चढली तरी ती पळतच होती. पळता पळता ज्या ठिकाणी ते मौलवी साहेब नमाज अदा करत होते त्या पवित्र चादरवर तिने आपल्या पायातल्या पायताना सहित ती पाय देऊन तशीच पळायला लागली. मौलवी सज्जन हो आपल्या ईश्वराला, आपल्या खुदाला, आपल्या अल्लाचं स्मरण करत होते त्या चादरवर बसून. ज्या वेळेला त्या मौलवीनं पाहिलं की ही मुलगी आपल्या पायामध्ये चप्पल घालून माझ्या चादरवर हिनं पाय दिलेत, राग आला. तळ पायाची आग मस्तकाला गेली. मौलवी लाल झाला रागाने. येऊ द्या त्या स्त्रीला, दाखवतो तिला, सांगतो तिला, नालायक बदतमीज लडकी. जशी तिकडून ती आली सज्जन हो, आल्याबरोबर याला राग आलेला होता. ए नादान लड़की, ए बदतमीज, तुम्हें कोई तमीज नाम की चीज है या नहीं? अरे तुझे दिखाई नहीं दी इतनी बड़ी मस्जिद, इतनी बड़ी ये चादर, मैं यहाँ क्या कर रहा था? मैं मेरे अल्लाह को, मेरे खुदा को मैं याद कर रहा था, और तू जो है अपने पैरों में जूते पहन करके कहां भाग रही थी? प्रश्न विचारला. घाबरलेली मुलगी थरथर त्या ओठानं उत्तर देऊ लागली. मौलवी साहेब माफ करा, तुम्ही या मस्जिदीमध्ये तुम्ही तुमच्या ईश्वराला, तुमच्या अल्लाहचं स्मरण करत होता? म्हणे हो, मैं मेरे अल्लाह को याद कर रहा था, मैं मेरे खुदा को याद कर रहा था, मैं यहां नमाज अदा कर रहा था. मैंने देखा तुझे पैरों में जूते पहन करके कहां भाग रही थी, कहां खो गई थी तू? मग त्या मुलीनं उत्तर दिलं. मुलीनं हात जोडले आणि सांगितलं, मौलवी साहब माफ करना, मौलवी साहब आप कहते हो कि आपने यहां नमाज अदा करी, आप यहाँ अपने भगवान को, अपने अल्लाह को, अपने खुदा को याद कर रहे थे, आप कहते हो, लेकिन मुझे तो ऐसे लगता है कि आपने नमाज अदा की ही नहीं. अरे चोर से चोर और ऊपर से सिरजोर, मुझे डांट रही हो ऊपर से, तुझे दिखाई नहीं दिया मैं यहाँ क्या कर रहा था? माफ करना मौलवी साहब, ये मैं इसीलिए कह रही हूं कि आपने नमाज अदा की ही नहीं, क्योंकि मौलवी साहब मैं एक नादान लड़की हूं, मैं नादान लड़की हूं, और मैंने मेरे प्रियतम को, मेरे प्रियकर को मैंने समय दिया था. मैं जिस पर प्रेम करती हूं, मेरा जीवन जिसके चरणों में मैंने न्यौछावर कर दिया है, उसको मैंने मिलने का समय मैंने दिया था उसे, और सही समय पर, दिए हुए समय पर, सही वक्त पर पहुंचने के लिए मैं इतनी बेताब हो गई थी. मी एवढी उत्तावीळ झाली होती, एवढी लालायित झाली होती, देहभान विसरून गेलेली होती. आणि पळत असताना मौलवी साहेब माफ करा, मला तुमची मस्जिदही दिसली नाही, मला तुमची चादरही दिसली नाही. मौलवी साहेब माफ करा, पण मला वाटतं
तुम्ही नमाज अदा केलीच नाही. ज्या अर्थी तुम्हाला मी तुमच्या चादरवर पाय देऊन मी पळत असताना तुम्ही दिसले, तुम्ही तुमच्या अल्लाहला, तुमच्या ईश्वराला आणि तुमच्या खुदाला तुम्ही स्मरण करत होतात. मौलवी साहेब, ज्या अर्थी मी तुम्हाला दिसले त्या अर्थी तुमचं मन एकरूप झालेलं नव्हतं तुमच्या भगवंताच्या चरणावर. काहीच दिसू नये, बस एक चरण. भरोसो दृढ इन चरणनी केरो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा दुसरं काही नको, तुमचे चरण कमळापती आमुची विश्रांती, तुमचे चरण कमळापती. झालेली कीर्तन सेवा भगवान दत्तात्रयाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. बोलण्यासारखं आमच्या सारख्याकडे भरपूर काही असतं, पण वेळेची मर्यादा. म्हणून या ठिकाणी आदरणीय भरत महाराजांनी मोठ्या प्रेमानं या ठिकाणी बोलवलं. बऱ्याच वर्षापासून त्यांना बोलवायचे, पण कधी योग जुळत नव्हता. दत्त जयंतीचे कार्यक्रम, त्या कार्यक्रमांची खूप रेलचेल असते. पण यावर्षी लॉकडाऊनची, कोरोनाची कृपा, सगळे महाराज मंडळी उपस्थित झाले. फोन केल्याबरोबर ना म्हणू नये धनंजया, हा अशी अवस्था आहे. कोणालाही फोन केला, केवढाही कीर्तनकार, महाराज तारीख पाहिजे, आता नाही म्हणत नाही सध्या कोणीच. तुम्ही फोन करून तर बघा कधी मला आता. ना म्हणू नये धनंजयाजी या परी. आदरणीय आमचे ड्रायव्हर साहेब अगोदर भेटले. आदरणीय महाराजही आपल्याला या नाम ज्ञानयज्ञाला भेटण्यासाठी आले. सप्ताह छोटा आहे बरं का दादा, पण खरोखर तुमच्या वाडवडिलांनी खूप पुण्य केलं असेल, निश्चितच पुण्य केलं असेल. हो, सगळं गाव मिळून सप्ताह करतात लोक, पण तरीही तो सगळ्या गावाचा नाम सप्ताह, तोही इतका आनंदमय, इतका सुंदर संपन्न होत नाही. हा, पण एकट्याने करणं एवढं सोपं काम नसतं सज्जनो. भगवंताची कृपा लागते. आणि जी माणसं उदात्त हेतूने, उदात्त अंतकरणाने, मोठ्या मनाने सगळं काही जरी झालं तरी करण्यासाठी जे तत्पर असतात ना, एक मन आहे ना, मन म्हणण्यापेक्षा एक गोड वाक्य आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. संकल्प फक्त चांगला असावा, दादांचा संकल्प चांगला आहे. हो, म्हणून एवढे सगळे हिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, अत्यंत सुंदर, ज्यांनी या सप्ताहाची, या ज्ञान यज्ञांची मुहूर्त मेढ रोवलेली आहे, अधिष्ठान निर्माण केलेले आहे, अशा सर्व महानुभावांच्या चरणी मी वंदन करतो. आदरणीय भरत महाराज, आदरणीय नारायण गुरुजी, आदरणीय प्रकाश महाराज, आदरणीय भिषे महाराज, सर्व ही टाळकरी महाराज मंडळी, पेटी मास्तर, तुम्ही सर्व जसं सांगितलं होतं, कीर्तन सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत प्रसन्न राहा. अगदी तितकंच प्रसन्न आताही तुम्ही आहात. आपली प्रसन्नता दाखवल्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि वाणीस पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ऐका, अगदी गोड 2 मिनिटाची अशी गोड चाल होईल आणि कीर्तनाला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.